मग आता झाडांची पानं आहेत ती तुम्ही समजा वेलवर्गीय आहेत, पानं अशी आकडली, अशी गोळा झाली पानं. मग पानं गोळा कधी झाली, त्या झाडातला अग्नी अतिशय प्रचंड प्रमाणात वाढला म्हणून पानं आकसली. आणि दुसरं एक कारण, त्या मातीतच पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा त्या वनस्पतीला पाण्याचं प्रमाण जास्त झालं, तर ती पानं पिवळी पडून मारते ती. मग तत्वांचा विचार करून जर आपण अभ्यास करायचा झालं तर अशी पानं मुडपली, अग्नी वाढला आणि पानं अशी पिवळी पडून ही झाली, सडायला लागली, गळायला लागली, तर जलतत्व अतिप्रमाणात वाढलं. बरं, आता जलतत्वच नाही तर मग जलतत्व एकतर अतिप्रमाणात तरी वाढलंय, पानं पिवळी पडायला लागली ती म्हणल्यावर. नसल तर अतिशय कमी प्रमाणात जलतत्व त्या झाडांना मिळतंय म्हणून ती पानं पिवळी पडायला लागली ती. मग असं बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून आपण पंचतत्वाकडं हे शिकलं पाहिजे.